आता तू काय नको करू, मी ब्लॉग चालू केलेला आहे. तर हाय का सगळ्यांना. आणि मी नाही का म्हणजे मला जरा डोकं धुवायचं घामाने लय घाण वाटत होतं मला. सकाळी मॉर्निंगला गेले आले, पण आता एक मज्जा झाली माझ्यासोबत. मी ब्लॉग चालू केलाय खरं तर. आणि मला जायचं बाहेर जायचं मला रील शूट करायला. वाजलेत 6:45. मैत्रिणीला बोलून घेतलं मी मांजरीवरून, शाळेतली मैत्रीण आणि मी सगळं आवरायला तयार झालेलं आहे. आणि लाईट गेली आणि मला इस्त्री करायची शर्टला, हे बघा. आणि लाईट गेली. माझं तर काय अवघडच आहे बाबा. बसले आता लाईटची वाट बघत. शर्टला इस्त्री नाही आली. चला 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 आपली इस्त्री चालू करूया आणि पटकन शर्टला इस्त्री करते. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा गाईज. आली फायनल लाईट. आता मी पण आवरते पटकन, कारण ती येईल आणि मला एवढ्या शिव्या घालून ना आल्यावर लिटरली मला जायचं कलाशंकरला, कारण तिकडंच बनवणार आहे रील. तर ती म्हणली घरूनच ब्लॉग स्टार्ट कर. म्हणलं ठीक आहे मी करते. चला मला पटकन इस्त्री करू द्या आणि मग आवरते. जीन्स आणि शर्ट घालणार आहे वर मी. आणि तर चला रेडी होऊया. आवरायला लागले गाईज. आणि किती पटापट करू असं मला कळत नाही, कारण तिने अचानक सांगितलं मला की ब्लॉग कर तू घरातूनच. आता काय बोलू. मी हा शर्ट घातलाय. मी ह्याच्यावर आधी रील नाही बनवली ह्या शर्टवर बरं का. शर्ट आणि जीन्स घातल्या मी. तर असं तर चला फायनली मी रेडी झालेली आहे आणि मी निघाले. TV चालू आहे, घरात गोंधळ चालू आहे बघा. आणि फायनली मी घरातून आवरून निघाले. आता इथून 10 मिनटं चालत जायला लागतात मला बाहेर. कलाशंकरला जाणार तिथून रिक्षाने. आता ती येईपर्यंत मी चालले निघाले, तर ती आता पोचेल थोड्या वेळात मी पोचेपर्यंत. आता इथं गार्डनला येऊन मी तिची वाट बघत बसले. म्हणलं आता येईल. आणि फायनली ती आली. समोरून येतानाच तिचा म्हटलं थांब तुझा छोटा व्हिडिओ घेते. हसायला लागली. तर फायनली गाईज ही माझी स्कूल मैत्रीण. तुम्हाला तर माहीत आहे माझी जीवलग जीवाचं पाखरू असं आहे ते गाणं. तसं गाणं म्हणजे आमचं मन पण तसंच बरं का गाईज. तर आलं आता मी फायनली बसलो जरा 5 मिनटं गप्पा मारत. रील शूट करायचे 1-2 बघू इथं जमल्या तर, नाही तर ॲव्हेन्यू मॉल. नो टेन्शन आहे का. कॅमेरामॅन रेडी. ही कॅमेरामॅन आहे बरं का. हिच्यासारखे रील माझ्या कोणी काढत नाही. आणि हिनी बंद केलेत म्हणून ना माझं अकाउंट मायनसमध्ये गेलं आणि व्ह्यूज जात नाहीत गाईज. हिच्याकडे मी बघणार आहे पण आता ब्लॉगमध्ये नाही. छान दिसते ना. बंद करून बघणार आहे काय गाईज. रील शूट करून भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो चॉईसमध्ये, प्युअर व्हेज जे वानोरीच्या इकडं आहे तिथं गेलो. आणि डिसाईड करणं चालू होतं आमचं काय घ्यायचं. आणि फायनली डिसाईड झालं. तर पनीर टिक्का घेतला होता आणि डाळ खिचडी नाही, डाळ तडका आणि स्टीम राईस घेतला. जेवलो पोट भरून आणि फायनली आम्ही निघालो घरी. तिने जाता जाता मला सोडलं घरी आणि ती पुढे मांजरीला गेली. ब्लॉग कसा होता कमेंट करून सांगा. बाय बाय.